नमस्कार. अजमेरा फॅशन सुरत येथे जाऊन मी भेट दिली होती आणि ते व्हिडिओ तुम्ही बघितलेलेच आहेत. तर अजमेरा फॅशन सुरत यांनी अजमेरा ट्रेंड्स या नावाने इथेनिक वेअर्स आणि अजमेरा लिटिल विंग्स या नावाने किड्स वेअरच्या फ्रँचायझी सुरुवात केलेली आहे द्यायला आणि त्याचे भरपूर बुकिंग्स झालेले आहेत. तर धुळ्यामधील शिरपूर या शहरामधील एक लेडीज आहेत आणि त्या लेडीजनी त्यांची फ्रँचायझी घेतलेली आहे आणि व्यवसायात त्या उतरलेल्या आहेत. तर त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेला आहे तिथे कार्यक्रमासाठी त्यांच्या ओपनिंगच्या. एक महिला, सगळं तिचं ऑल सेट आहे, तिचे रिलेटिव्स पण सगळे बिझनेसमध्येच आहेत, पण त्या का बिझनेसमध्ये उतरल्या हे जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच. नमस्कार. जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना मी सांगितलं होतं की एक महिला काय करून दाखवू शकते आणि महिलांसाठी खास माझा जास्त जोर असते. तर अशाच एक महिला आहेत ज्या नव्यानं बिझनेसमध्ये उतरत आहेत. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. मॅम, नाव सांगा तुमचं. मैं डॉक्टर तस्नीम जलगांव वाला हूँ, शिरपूर से हूँ. धुळे शिरपूरमध्ये राहतात मॅम. तर त्यांनी अजमेरा फॅशन यांची लिटिल विंग्सची फ्रँचायझी घेतलेली आहे आणि बिझनेसमध्ये मॅम उतरलेला आहे. तर त्यांनी या बिझनेसमध्ये किड्स वेअरच्या बिझनेसमध्ये उतरायचं कारण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. बोला मैम. हमारे बहुत सारे बिजनेसेस है, बट जितने भी बिजनेसेस हैं सब मैन डोमिनेटेड है. तो शौक़ तो मुझे बहुत सालों से है कि मैं बिज़नेस में मैं जॉइन हूँ. हमेशा हस्बैंड को बोलती रहती थी कि मुझे तो कुछ करना है और बेचारे बुलाते भी थे मुझे. बट वो मैन डोमिनेटेड बिजनेसेस है जैसे पाइप, बोरिंग ये है, तो उसमें मुझे ऐसा लगा नहीं कि कैसे मैं अपना इनपुट दूँ. तो ये एक जो बिज़नेस जब मुझे ये दिखा कि ये बच्चों का बिज़नेस है और इसकी फ्रेंचाइजी है मेन, तो जिसमें मेरा सबसे ज़्यादा ये है कि मेरे पे कोई भी चीज़ का वो नहीं आएगा बिकॉज द कंपनी वर्क्स फॉर इट. तो ये मुझे सबसे अच्छा लगा. तो इसीलिए मैंने सोचा कि यहाँ पे पेरेंट्स बच्चों के साथ आएंगे. बच्चों ने जो पसंद कर लिया वो तो पेरेंट्स को लेना ही है. मुलांना पाहिजे म्हटलं की घेतातच आई बाप. आणि म्हणजे प्रॉफिट पण आहे आणि मॅडमना आवड पण आहे. आणि जे मॅन डोमिनेटिंग म्हटलं ना, म्हणजे ते पाईप म्हणा किंवा ते बाकीचे जे आहेत तिथं जाऊन मॅम बसू शकत नाही आहे आणि त्यांना ह्याच्यामध्ये आवड असल्यामुळे मॅम इथं आल्या. पण मग तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये आलात त्यावेळेला मग अजमेरा फॅशन यांची लिटिल विंग्सची फ्रँचायझी घ्यावी हा विचार का केला? वो इसलिए कि एक तो हमारी वो जो शॉप है वो किसी ने लिया है. शॉप एक हमारे वहाँ पे शॉप है अजमेरा ट्रेंड्स की शॉप, किसी ने हमारे से रेंट पे लिया है. तो वो जो वैरायटी, क्वालिटी और प्राइस वाइज वो मुझे बहुत रीज़नेबल लगा. तो मुझे लगा कि हर एक के लिए वो अफोर्डेबल है. हम शिरपुर में बैठे हैं तो हमको भी कोई ऐसी चीज़ लानी है जो लोगों को भी अफोर्डेबल हो, लोगों के ड्रीम्स को भी, बच्चों के ड्रीम्स को भी पूरा करे, पेरेंट्स के ड्रीम्स को भी पूरा करे. तो मुझे ये लगा. और बच्चे तो बोलते ना कि जहाँ बच्चे हैं तो वो कनेक्शन आ ही जाता है. तर बघा, यांचे ऑलरेडी घरचे सगळे बिझनेस असताना सुद्धा मॅम बिझनेसमध्ये उतरलेत. आणि आपण असतोय की नवरा आपला 10, 15, 20 हजार जर कमवत असेल तर त्या पुरुषांची मानसिकता असते की माझ्या बायकोनं घराच्या बाहेर जायचं नाही, आमच्यात काही कमी नाही. असावा पुरुषार्थ असणं ही चांगली गोष्ट आहे. पण आत्ता बायकासुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून पुढं चाललेत. त्यामुळं एका नवऱ्याचं खरं सांगू, बेस्ट नवरा तो आहे जो आपल्या बायकोला सपोर्ट करतो आणि म्हणतोय की चल तू पण कर, मी आहे तुझ्यासोबत. असे नवरे फार कमी आहेत. आणि ज्या बायकोला तिच्या नवऱ्याचा सपोर्ट असेल ना, ती बाई आयुष्यात कधीच मागं पडत नाही. मग माझ्या ज्या सबस्क्रायबर आहेत महिला भरपूर आता बघत असतील, तर त्यांना जरी कुणाचा सपोर्ट नसेल तरीसुद्धा तुमच्याकडे जी काय थोडीफार इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जे तुम्ही ठेवले असतील पैसे, तर ते पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही यांची फ्रँचायझी घेऊन बिझनेसमध्ये उतरा किंवा तुम्हाला जे करायचं ते करा, पण घरात बसू नका. मॅडमच्या घरचे एवढे बिझनेस असताना सुद्धा मॅडम या व्यवसायात उतरलेल्या आहेत. आणि आपल्यात मानसिकता असते माहिती आहे की हां 15-20 हजार जरी तो पुरुष कमवत असेल ना, माझ्या बायकोनं बाहेर जायचं नाही आहे आणि काय नाही, सगळं तुला घरात आणून देतो. खरंच 15-20 हजारात घर चालतंय? नाही चालत. जर बायका पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढतायत ना, तर कमवलं तर काय हरकत आहे. ते स्वतःच्या पायावर उभं राहून असं म्हणतात की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. जर एखाद्या त्या बाईच्या मागं तो जर पुरुष, तिचा नवरा जर उभा असेल ना, तर प्रत्येक स्त्री काहीतरी करून दाखवू शकते. जग जाऊ दे खड्ड्यात, जग बोलायलाच असते. उद्या तुम्ही उपाशी बसला तर कोणसुद्धा अडवं येत नाही. तेच जर आपल्या बायकोला तुम्ही जगाच्या विरोधात जाऊन जर सपोर्ट केला ना, तर ती बायको स्वतःच्या पायावर उभी राहील, तुमच्या संसाराला हातभार लागेल.
तर जगाचं जाऊ दे, खड्ड्यात ऐकू नका, आपल्या बायकोला सपोर्ट करा, आपल्या संसाराची, आपल्या पोरांची काळजी करा. तर आणि ज्या बायकांना कुणाचा सपोर्ट नाही आहे ना, त्यासुद्धा स्वतःच्या पायावर स्वतः उभ्या राहू शकतात. स्वतः बिझनेसमध्ये उतरून आपल्या मुलांचं भविष्य तरी चांगल्या करू शकतात. तर अशाच ह्या ज्या ताई आहेत, आपण त्यांना भेटलो तर त्यांचं फक्त ऐकून घेऊन सोडून देण्यापेक्षा ह्या गोष्टीवर लक्ष द्या, त्या आत्मसात करा. उगाच नवरा गेलाय कामाला, पोरं गेली शाळेला, आता काय करायचं, उशी टाकायचं, रिमोट हातात घ्यायचं, सिरियल बघायचं, मी नाही बाई कुणाच्या उचापाती करत, मी नाही बाई कुठं जात. बंद करा, बिझनेसमध्ये उतरा. आणि जे लोक तुम्हाला बोललेत ना की ही काय करून दाखवणार आहे, ही काय पुढे जाणार आहे, ह्यांची काय लायकी आहे, त्यांना खोटं ठरवा. ठीक आहे, उचापती करून काही मिळणार नाही आहे. आपल्या नवऱ्याचा आधार बना, आपल्या पोरांना समोर एक काहीतरी इन्स्पिरेशन आपल्याकडून जावं असं बना. प्रत्येक बाईमध्ये ते गट्स असतात. फक्त आपण जर बाहेर पडलो तर लोक नावं ठेवतील. सुरुवात आपल्या गल्लीपासूनच असते. कोण सुद्धा आपल्याला पुढे जाऊ देत नसते, पाय ओढत असतात. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल व्हाल ना, हीच माणसं तुमची ओळख दाखवतात. तशा ह्या ताईंनी ज्या बिझनेसमध्ये उतरल्या, काहीतरी करायची धमक त्यांनी दाखवली ना, तुम्ही पण दाखवा. आणि मी म्हणणार नाही की बाबा यांनी अजमेरा फॅशन यांची लिटिल विंग्सची फ्रँचायझी घेऊन या पुढे उतरल्या, पण तुम्ही काहीही करा, यांची फ्रँचायझी घ्या, हा बिझनेस करा, कपड्यांचा करा, कुठलाही करा, पण काहीतरी करा. मॅडम तुम्हाला एक प्रश्न सगळ्या माझ्या सबस्क्रायबरसाठी की मग तुम्ही अजमेरा फॅशन यांची लिटिल विंग्सची फ्रँचायझीज का घेतली बिझनेसमध्ये उतरताना? एक तो मैंने बताया कि वो हमारी एक दुकान है, तो जहाँ उन्होंने लिया था अजमेरा का, तो वो मुझे समझ में आया था. हमने किसी के स्टेटस पे देखा था अजय अजमेरा सर को, तो हमने उनके बारे में पूछा कि ये क्या है. तो जब उनके वहाँ हम मिले, उनके मार्केट में जाके मिले, तो उनके जो स्टाफ था उन्होंने जो हॉस्पिटैलिटी बताई, जो प्रेम से हमारे को हर चीज़ बताई, तो वो चीज़ हमारे बोलते हैं दिल को छू गई. और उसके साथ अजमेरा सर, जो अजय अजमेरा सर से हमारी मुलाकात हुई, उन्होंने जितने अच्छे से हमारे से बातचीत की, तो ऐसा लगा कि दोनों की मिलके बनेंगी. तो हमने बोला कि कोलॅब करें. अरे हां, जसं अजमेराला मी गेल्यानंतर सरांना मीही भेटले होते. खरंच एवढं सक्सेसफुल असून सुद्धा डाऊन टू अर्थ आहेत. आणि बिझनेस कसा करायचा असं कोण सांगत नाही हल्ली, पण ते सर आपल्याला मोटिवेट पण करतात, आपल्याला गाईड पण करतात. सही आहे. तर तुम्ही खुश आहात बिझनेसमध्ये उतरून, स्वतःच्या पायावर मॅम उभ्या राहत आहेत. आणि त्यातल्या त्यात अजमेरा फॅशन लिटिल विंग्सची त्यांनी फ्रँचायझी घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये आता उठा, काहीतरी करून दाखवा. आणि जसं ह्या ताईंना मी आज भेटायला आली आहे, तशीच कोणीतरी व्यक्ती तुमच्याकडून काहीतरी प्रेरणा घेऊन काहीतरी करूयात असं तुम्हाला पण भेटायला येऊ द्या की नाही. हां, चला, एवढा वेळ आम्हाला बघतायत, एवढा वेळ बघतायत म्हणजे तुम्हाला खरंच काहीतरी करून दाखवायचं आहे. तर असं काही नाही की फक्त स्त्रियांनीच करून दाखवायचं आहे, पुरुष करतातच आहेत, स्त्रियांना फक्त मोटिवेशन चाललं आहे. ओके, तर मॅम वेळात वेळ काढून तुम्ही एवढ्या गडबडीतसुद्धा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद.